तर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करणाऱ्या अभिजित दिपकेला त्याच्या गावातील नागरिकांनी देखील पाठिंबा दर्शवलाय। हिंगोलीच्या पिंपरी गावात साम टीव्हीनं गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यावेळी आम्ही सर्वजण एकमतानं अभिजितच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय। यावेळी गावकऱ्यांनी कॉकरोच जनता पार्टी जिंदाबाद अशा घोषणा देखील दिल्या। तर अभिजित दिपकेच्या संतूप पिंपरी या गावात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे पोहोचलेत। थेट त्या गावातल्या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे जाणून घेतले। कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या गावामध्ये साम टीव्ही पोहोचलेली आहे। तुम्ही कॉकरोच जनता पार्टी जिंदाबाद म्हणतायत, काय म्हणणं आहे तुमचं? काय आमच्या गावचा भूमिपुत्र संतूप पिंपरीचा अभिजित दिपके आहे। हे फक्त एका युवकाची ताकद आहे की इथल्या प्रस्थापित जनतेला भिडण्यासाठी त्यांनी जो जिद्द घेतली त्याला आमचे संतूप पिंपरी येथील सर्व गावकरी मंडळीचा जाहीर पाठिंबा आहे। अभिजित दिपके जो आमचा भूमिपुत्र आहे, आमचे मुलं एवढे अग्रेसर झाले पण आज नोकरी नाही, आज दिशाही नाहीत, आज भटकतात। अशा अवस्थेमध्ये आमच्या मुलांनी ज्याला झुरळ म्हणलं त्या झुरळ शब्दाचा निषेध करण्यासाठी आम्ही संतूप पिंपरी येथील गावात सर्व ग्रामस्थ एकजुटीनं त्या आमच्या अभिजितच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। पूर्ण भारतभर त्याने आमचं गावाचं नाव सुप्रसिद्ध आणि मोठं केलेलं आहे। आणि बाब म्हणजे अशी की युवकाला कसं एकत्र केलं जातं आणि युवकाला एकत्र करण्यासाठी फक्त ताकदीची नसून तर फक्त युक्तीची गरज असते असे त्यांनी ते दाखवून दिलं। गावचं लेकरू आहे, काय सांगाल? पाठिंबा आहे का तुमचा? आहे 100%। आम्ही जन्मलतापासून ओळखतो सर, आमच्या गावचा प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी आता अभिजित सोबत संतूप पिंपरी गावातील नागरिक देखील पुढे आलेले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। बातमी राज ठाकरेंबाबतची 2008